केज मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून कार्यरत असलेल्या मुंदडा कुटुंबाचे विश्वासू युवा नेतृत्व म्हणजे महादेव सूर्यवंशी होय. हे महादेव सूर्यवंशी नंदुशेठ मुंदडा यांना देव माणूस समजून त्यांनी राजकारणातली समाजकारणातली जी काही जबाबदारी सोपवलेली आहे ती अगदी समर्थपणे पार पाडत आलेले आहेत व पार पाडत आहेत. एक उत्तम उद्योजक म्हणूनही महादेव सूर्यवंशी यांची चांगली ओळख निर्माण झालेली आहे. केज तालुक्यात त्यांना मानणारा प्रचंड मोठा समाज सध्या पाहायला मिळत आहे. अत्यंत मितभाषी व सुस्वभावी अशा या महादेव सूर्यवंशी यांना आज आम्ही आपल्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात विशेष व्यक्ती म्हणून या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे. न्यूज वन चॅनलच्या प्रेक्षकांकरिता आज आम्ही त्यांची घेतलेली ही एक विशेष मुलाखत या ठिकाणी प्रदर्शित करत आहोत. नमस्कार. न्यूज वनची टीम केज शहरामध्ये दाखल झालेली आहे. आपल्यासमोर आहेत महादेवजी सूर्यवंशी साहेब. पिशेगावचे हे भूमिपुत्र आहेत आणि सर्वात विशेष बाब अशी की ते एक यशस्वी उद्योजक आहेत, समाजकारणी आहेत आणि राजकारणी सुद्धा आहेत. केज अंबाजोगाई मतदारसंघाचं नेतृत्व असलेले नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी यांचे ते कट्टर आणि खंदे असे समर्थक आहेत. आज एक विशेष बाब अशी आहे की महादेवजी सूर्यवंशी साहेब यांचा वाढदिवस सुद्धा आहे. न्यूज वनच्या वतीने सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपण रोकटोक मुलाखत या युवा नेतृत्वाची घेणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न असा आहे की सर, तुमचं पूर्ण नाव आणि राजकारणामध्ये आपण कसे आलात त्याबद्दल न्यूज वनच्या प्रेक्षकांना आपण सांगावं. माझं नाव महादेव अप्पाराव सूर्यवंशी, माझं गाव पिशेगाव. मी सर्वप्रथम शेतकरी कुटुंबातला एक सर्वसामान्य सदस्य होतो आणि शेती करता करता अचानकपणे माझ्या शेतातला ट्रान्सफॉर्मर, विद्युतचा ट्रान्सफॉर्मर जळाला आणि आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा आणि माझी भेट झाली. या भेटीचं कालांतराने तो ट्रान्सफॉर्मर मला मिळाला, पण कालांतराने त्याचं रूपांतर अगदी फॅमिली मेंबरमध्ये झालं आणि अनपेक्षितपणे, अपेक्षा नसतानाही मी या राजकीय क्षेत्राकडे आकर्षिलो गेलो. आपण पाहिलं या ठिकाणी की राजकारणामध्ये सुरुवात कशी केली सूर्यवंशी साहेबांनी. त्यांनी सांगितलं एक निपक्षपाती माणसामध्ये राहणारं हे व्यक्तिमत्व. असं म्हणतात की हल्ली गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, परंतु अशीही काही माणसं असतात की जे नेहमीच अगदी ठळकपणे समोर येतात. पिशेगाव असेल किंवा केज शहरामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याने, कुठल्याही व्यक्तीने, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, सिंगल कॉलवर त्या व्यक्तीच्या मदतीला धावून जाण्याची ख्याती असलेले महादेवजी सूर्यवंशी साहेब हे काकाजीचे का आणि कशामुळे कट्टर समर्थक आहेत याचं उत्तर आपल्याला निश्चितच या ठिकाणी मिळणार आहे. सर, 2007 मध्ये आपण पहिली ग्रामपंचायतची निवडणूक लढलात. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या गटाच्या ताब्यात ग्रामपंचायत दिली. त्यावेळी तुमच्या मातोश्री आई उपसरपंच म्हणून त्यांनी कार्यकाळ पाहिलेला आहे. तर मला एक विचारावंसं वाटतं की एक गटनेता म्हणून जेव्हा ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात होती, तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारची विकास कामे गावात केली आहेत जेणेकरून आजही लोकांच्या ती लक्षात आहेत? माझ्या गावामध्ये प्रामुख्याने अशी एक आधुनिक स्ट्रीट लाईट त्या काळातली, जी की बीड जिल्ह्यामध्ये कुठेही ती स्ट्रीट लाईट नव्हती, तर त्यावेळेस अगदी 5 लाख रुपये खर्च करून 2008-9 मध्ये ही स्ट्रीट लाईट माझ्या गावामध्ये अगदी रात्रीचा दिवस माझ्या गावाचाच केला होता. हे काम ठळक असं दिसणारं काम, अगदी तालुक्यात त्या स्ट्रीट लाईटची चर्चा असायची आणि ते काम आदरणीय ताईंच्या, काकाजींच्या माध्यमातूनच त्यावेळेस झालं होतं. मी काकाजींना, ताईंना म्हटलं आणि त्यांनी मला तो फंड दिला. दुसरं काम, माझं जास्तीत जास्त लक्ष, मी शेतकरी असल्यामुळं, मुळातला शेतकरी असल्यामुळं MSCBवर लक्ष असायचं. माझं गाव त्यावेळेस एक अक्षय प्रकाश नावाची एक योजना होती आणि त्या अक्षय प्रकाश योजनेमध्ये केज आणि अंबेजोगाई तालुक्यातून, मला वाटतं अंबेजोगाई तालुक्यातून सेलू हे गाव अक्षय प्रकाश योजनेमध्ये आलं होतं आणि केज तालुक्यातून पिशेगाव, म्हणजे त्यावेळेस किमान 18 तास लाईट नसायची
आणि माझ्या गावामध्ये 1 मिनिट सुद्धा लोड शेडिंग नव्हती. अशा प्रकारचं माझं गाव 3 वर्ष अगदी विदाऊट लोड शेडिंगचं माझं गाव 3 वर्ष त्या योजनेमुळं मला ठेवता आलं. शेतकऱ्यांचा त्रास त्यावेळेस कमी करता आला. तिसरं महत्वाचं काम म्हणजे श्रावण बाळ योजना. प्रामुख्याने या योजनेवर लक्ष केंद्रित करून मी माझ्या गावामध्ये अगदी 200 ते 250 लोकांना या योजनेचा लाभ, अगदी फोटो काढण्यापासून ते फॉर्म घेण्यापर्यंत, दवाखान्याचे सर्टिफिकेट घेणे, तलाट्याचे सर्टिफिकेट घेणे, ग्रामसेवकचे सर्टिफिकेट घेणे, ही सगळी कामं मी स्वतः करून या ठिकाणी या 200-250 लोकांना मी या ठिकाणी न्याय देण्याचं काम आदरणीय काकाजी आणि ताईंच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यावेळेस चौथं काम, मागासवर्गीय वस्तीमध्ये 1 लॉटमध्ये 45 घरकुलं अगदी कोणाच्याही 1 रुपयाला हात न लावता किंवा कोणाकडूनही 1 रुपया न घेता या ठिकाणी आम्ही केलेले आहेत. 45 लोकांना या घरकुलाचा लाभ आम्ही मिळवून दिलेला आहे. ही ठळक कामे ग्रामपंचायतच्या काळामध्ये आम्ही केलेली आहेत. असं म्हणतात की काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडचा माझ्या दोस्ता. गावाबद्दल प्रचंड ओढ, गावातील लोकांबद्दल ओढ आणि सतत लोकांवर, नागरिकांवर, ग्रामस्थांवर एकतर्फी प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. सत्ता असो अगर नसो, त्याचा मला वाटा मिळो अगर न मिळो, परंतु मी समाजकारण करणार आहे, मी लोकांच्या गरजेला धावून जाणार आहे, असं एकच ब्रीद मनाशी बाळगून काम करणारे काकाजींचे खंदे समर्थक महादेवजी सूर्यवंशी साहेब यांना आपण पुढचा प्रश्न विचारूया की सर, डिसेंबर 2012ला लोकांनी तुम्हाला डावललं, काही खंत वाटते का? आणि त्याशिवाय दुसरा मुद्दा असा आहे की आज घडीला येत्या काही काळामध्ये पिशेगाव ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. जर तुम्हाला लोकांनी परत सरपंच पदासाठी जर संधी दिली तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कोणती कामं करायची आहेत, या दोन्ही गोष्टीचा उलगडा न्यूज वनच्या प्रेक्षकांना आपण करून दाखवावा. या ठिकाणी सुरुवातीला जर विचारलं की 2012ची निवडणूक आम्ही हरलो, त्याचं एक प्रमुख कारण असं होतं की आपल्याकडे खेकडा नावाची प्रवृत्ती आहे. समोर चाललेल्या माणसाला पाठीमागं कसं खेचायचं, मग त्याचं कारण असो नसो काय असायचं ते असं. आमची स्वतःची प्रगतीवर काही लोकांनी टार्गेट केलं, काही लोकांना काकाजीबद्दल जो आम्हाला आदर होता त्याच्यासाठी काही लोक विरोधात केले. पण आम्ही काकाजींच्या कार्यकर्ते असल्यामुळं या कुठल्याही गोष्टीची खंत न करता हा पराभव अगदी जिवारी कधीच लावून घेतला नाही. हा पराभव आम्ही अगदी म्हणजे याने स्वीकारला, मोठ्या मनाने स्वीकारला. आणि लोकांची जी सामाजिक कामं होते, दवाखाना असेल, MSCB असेल, हे कामं काकाजींच्या माध्यमातून आम्ही अर्ध्या रात्री कधीही करत राहिलो. त्याचं फळ म्हणून आज जी येणारी ग्रामपंचायत आहे, ही ग्रामपंचायत आम्ही 100% लढवणार आहोत काकाजींच्या नेतृत्वाखाली. आणि मला अशी आशा आहे की या गावातल्या लोकांना आमच्या आमची टीम म्हणजे गावातील आमचे मुरली बाप्पा असतील, आमचे माजी सरपंच हनुमंत नेरकर असतील, केशव बाप्पू असतील, भगवानदादा असतील किंवा अन्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे खूप लोक आहेत मला या गावामध्ये. हे सर्व लोक, या लोकांच्या मदतीनं अगदी अच्युतरावजी नेरकर आमचे धोंडीबा टोपे, हे असे अनेक नावं या ठिकाणी मला घेता येतील. या लोकांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रामपंचायत आम्ही 100% लढवणार आहोत. आणि 100% म्हणण्यापेक्षा 101% ही ग्रामपंचायत आम्ही जिंकणार आहोत. आणि लोकांची कामं, पहिले जसे कामं आम्ही केले त्यापेक्षाही पुढच्या याच्यात जाऊन आम्ही ही कामं सर्व करणार आहोत. येणाऱ्या भविष्य काळामध्ये गावातला पाणी प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल किंवा अनेक असे काही कामं आहेत. आम्हाला पूर्ण 100% हागणदारी मुक्त गाव, या गावाला आम्हाला हागणदारी मुक्त करायचंय, पाणीदार गाव करायचंय. हे असे अनेक कामं या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि ही ग्रामपंचायत मात्र आम्ही 100% लढवणार आहोत. माजी मंत्री स्वर्गीय विमलताई मुंदडा, त्यानंतर नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी, अक्षयजी मुंदडा आणि भावी आमदार नमिताताई मुंदडा यांच्या म्हणजे मुंदडा कुटुंबावर अगदी भरभरून प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व निश्चितपणे पिसेगावच नव्हे, गावापुरतं हे मर्यादित राहिलेलं नाही. आज केज तालुक्यामध्ये एक वेगळी ओळख करू पाहत आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की आपण सर एक उद्योजक आहात,
व्यंकटेश एजन्सी नावाची आपली एक एजन्सी आहे. आपण उद्योजक आहात, राजकारणी आहात, समाजकारणी आहात. या तिन्ही आघाड्या आपण कशा पद्धतीने सांभाळता? या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर या तिन्ही आघाडीवर काम करताना राजकारणामध्ये हा माझा समाजकारण हा माझा खानदानी धंदा असल्यासारखा आहे. काकाजी म्हणल्याच्या नंतर माझं दुकान कधीही रिकामं सोडून मी या ठिकाणी काकाजींच्या सोबत समाजसेवेमध्ये सक्रिय सहभाग घेतो. त्या ठिकाणी माझा छोटा भाऊ ज्ञानेश्वर हा दुकान सांभाळण्याचं काम करतो. माझ्या शेतामध्ये माझी आई असेल, माझी पत्नी असेल किंवा वडील असतील, हे तेवढ्याच हिमतीने तेवढ्याच लक्षपूर्वक शेती करतात आणि शेतीमध्येही भरभरून उत्पन्न काढतात. तिसरा मुद्दा असेल की माझी जिनिंग प्रेसिंग मध्ये माझी मित्र कंपनी आहे, त्याच्यामध्ये माझी पार्टनरशिप आहे आणि त्या पार्टनरशिपमध्ये सुद्धा काम करताना मी अगदी मन लावून ते मित्र कंपनी सोबत आमचे जे पशुपतीनाथ दांगट असतील, सदाशिव चाटे असतील, सुरेशरावजी थोरात असतील, विलासरावजी थोरात असतील यांच्यासोबत राहून अगदी काम करतो. आणि या आघाड्यावर जे मात करण्यासाठी दुकानात माझा भाऊ, शेतामध्ये माझी पत्नी, माझी आई, माझे वडील हे आणि इतर जिनिंगमध्ये माझी मित्र कंपनी यांच्या सहकार्यामुळं मी समाजकारणामध्ये काकाजींसाठी भरभरून वेळ देऊ शकतो. पाहिले आपण की महादेवजी सूर्यवंशी साहेब या ठिकाणी राजकारण असेल, समाजकारण असेल, उद्योग असेल, प्रत्येक आघाड्यावर ते आज सक्षमपणे काम करतायत आणि म्हणूनच ते काकाजींचं एक लाडकं असं व्यक्तिमत्व आहे. यानंतरचा पुढचा असा प्रश्न विचारूया त्यांना की केज अंबाजोगाई मतदारसंघात नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी यांचंच आपण नेतृत्व का स्वीकारलं, याबद्दल जर प्रेक्षकांना आपण सांगितलं तर अधिक या ठिकाणी लोकांना ते ऐकायला आवडेल. त्याबद्दल काकाजींबद्दल बोलायचं म्हटलं तर अगदी स्वच्छ प्रतिमेचं नेतृत्व या केज आणि अंबाजोगाई मतदारसंघामध्ये आमच्या मते तरी दुसरं कोणतं नाही. अगदी काकाजींच्या तोडीस तोड काम करणारं दुसरं नेतृत्व आज तयार होईल की नाही याबद्दल शंका आहे, पण आजच्या परिस्थितीत तरी नाही. अगदी वयाच्या 57व्या वर्षी आम्हालाही लाजवेल अशा प्रकारचं काम निपक्षपणे अगदी दवाखान्यात 2 वाजता बी फोन केला तरी अगदी स्टेचर ढकलण्यापासूनचं काम ह्या माणसानं केलंय आणि करत आहेत. अगदी तब्येत बरोबर नसताना आता मागच्या 1-2 महिन्याखाली अगदी त्यांना मणक्याचा त्रास असताना सुद्धा काकाजींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची लग्न असतील, लोकांचे सुख असतील, दुःख असतील, कुठेही जाऊन अगदी काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला काकाजी मध्ये जो देव माणूस दिसतो तो दुसऱ्या कोणत्याही माणसामध्ये किंवा कोणत्याही कुठल्याही नेतृत्वामध्ये आम्हाला दिसत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही काकाजीवर प्रेम करतो आणि काकाजींचं नेतृत्व आम्ही स्वीकारलेलं आहे. आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी यांना दैवत मानणारं हे व्यक्तिमत्व, खरंच की नेत्यावर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. यानंतर आपण त्यांना विचारूया की सूर्यवंशी साहेब, तुमचा आज वाढदिवस आहे. न्यूज वनच्या वतीने तुम्हाला अगदी लाख शुभेच्छा. तुमचं पुढील आयुष्य अगदी भरभराटीचं जावो. या वाढदिवसानिमित्त तुम्ही काही संकल्प केला आहे का? त्या संकल्पाबद्दल प्रेक्षकांना सांगावं. या वाढदिवसाबद्दल आमचा एकच संकल्प असेल की येणारी 2019ची जी विधानसभेची निवडणूक आहे, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी असेल, माझी सर्व टीम असेल, आमची काकाजींची स्वर्गीय विमलताई मुंदडा विचार मंचाची टीम असेल, या सर्वच टीमनं, मी तर संकल्प केलेलाच आहे, पण या सर्व टीमने एकच संकल्प केला आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये आदरणीय नमिताताई मुंदडा यांना एकदा आमदार म्हणून बघायचं आहे आणि हाच आमचा संकल्प आहे. महादेवजी सूर्यवंशी साहेबांनी जो काही संकल्प केलेला आहे, केज तालुक्यातील पिशेगावचं हे व्यक्तिमत्व, पिशेगावचे भूमिपुत्र असलेले काकाजीवर अगदी भरभरून प्रेम करतात. निश्चितपणे त्यांचा संकल्प तडीस जाणार आहे, कारण एक विश्वास आहे कार्यकर्ता म्हणून. धन्यवाद. रामदास तपसेसह प्राध्यापक संतोष रोकडे.